नमस्कार. परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे महाराष्ट्राचा प्रसिद्ध चटपटीत चटकदार असा वडापाव, त्यातील बटाटे वडा आपण घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता, वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम मऊ असा हा आपला बटाटे वडा बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असा हा चटकदार वडापाव आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्याचबरोबर इथे आज आपण वडापाव बरोबर जी लाल सुकी चटणी खाल्ली जाते तिचीही रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण खमंग अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी इथे एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतले. तेल तापल्यानंतर जिरे मोहरी याची फोडणी करून घ्यायची आहे. ते तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि हिंग घालून घ्यायचे. याच्यामध्येच एक बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला एकदम गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. इथे आपल्याला कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाहीये, एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्येच आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची याचं वाटण घालून घ्यायचंय. हे आपल्याला याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. या भाजीसाठी कांदा ऑप्शनल आहे, परंतु कांदा घातल्यानंतर भाजीची चव अजूनच वाढते. आता मिरची भाजल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घालून घ्यायची. चांगला एकजीव आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 4 मध्यम साईजचे बटाटे उकडून कुस्करून घेतलेत, ते घालून घ्यायचे आणि भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची एक 5 मिनिटांसाठी. या पद्धतीने भाजी चांगली परतायची. तुम्ही पाहू शकता भाजीचा कलरही खूप सुंदर आला आहे. आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची. भाजी थंड झाल्यानंतर वडे बनवण्यासाठी या पद्धतीने आपल्याला छोट्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे. या भाजीमध्ये तिखट आणि मीठ योग्य प्रमाणात हवं, तरच वड्यालाही एकदम चटपटीत अशी चव येते. या पद्धतीने आपल्याला सर्व भाजीचे गोळे बनवून घ्यायचे आणि आता आपण वड्यासाठी बेसन पिठाचं बॅटर तयार करूया. या पद्धतीने बॅटर बनवल्यानंतर वडे अजूनच चवदार बनतात. त्यासाठी इथे एक मोठा बाउल बेसन पीठ घेतले आणि छोटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा क्रश करून ओवा घालून घेतलाय आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या बारीक टेचून घातलेत. थोडीशी जिरा पावडर घालायची आहे, थोडी हळद आणि अर्धा चमचा सोडा घातलाय. पाणी घालून आपल्याला हे बॅटर एकदम सरसरीत असं भिजवून घ्यायचे. बॅटर बनवताना ओवा, जिरा आणि लसणाचा आवर्जून वापर करा, त्यामुळे वड्याची चव अजूनच वाढते. या पद्धतीने आपल्याला पिठातील सर्व गुठळ्या मोडून एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचे. हे बॅटर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. वडे तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. 10 मिनिटं झाली आहेत. आपलं बॅटर हे छान मुरलं आहे. आता आपण बटाट्याचे जे गोळे तयार करून घेतलेत ते या बॅटरमध्ये या पद्धतीने बुडवून तेलामध्ये सोडून घ्यायचे. तेल इथे आपल्याला चांगलं कडक करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे आणि वडे सोडून घ्यायचे. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, वडे आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे. जास्त फुल गॅसवर वडे तळल्यानंतर वरून पटकन भाजले जातात आणि आतून तसेच पिठूळ राहतात. वड्याच्या बॅटरमध्ये बेसन पिठाबरोबरच आपण थोडी तांदळाचंही पीठ घातलं आहे, त्यामुळे मध्यम गॅसवर तळल्यानंतर वडे एकदम वरून क्रिस्पी असे बनतात. या पद्धतीने मध्यम गॅसवर वडे आपल्याला एकदम गोल्डन असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. वडे मस्त खरपूस असे तळून झालेत. आता ते काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे वडे हे तळून घ्यायचे. या प्रकारे आपण घरच्या घरी गाड्यावर भेटतो तसा खमंग चटपटीत असा वडा घरच्या घरी बनवू शकतो. इथे या टिप्स आवर्जून लक्षात ठेवा. वड्याचं बॅटर बनवताना त्याच्यामध्ये बेसन पिठाबरोबरच तांदळाचं पीठही वापरायचंय आणि ओवा, जिरा पावडर आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक टेचून घालायचे. त्यामुळे वड्याची चव दुप्पट होते. बटाट्याच्या भाजीमध्येही मीठ आणि तिखटाचं प्रमाण योग्य हवं. आता आपण हिरवी मिरची थोडीशी खरपूस तळून घेऊया वड्याबरोबर खाण्यासाठी. त्यासाठी झाऱ्यावरती मिरचीचे 2 तुकडे करून घ्यायचेत आणि या पद्धतीने तळून घ्यायचे. नंतर एका प्लेटमध्ये काढून याच्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचे. तळलेली मीठ टाकून खरपूस अशी हिरवी मिरची आणि खमंग असा चटपटीत बटाटे वडा आपला खाण्यासाठी तयार आहे. आता याच्याबरोबर खाल्ली जाणारी लाल सुकी चटणी कशी बनवायची ते पाहूयात. ही चटणी बनवायला अतिशय सोपी आहे. त्यासाठी आपण वडे बनवताना जे बॅटर वापरले ते बॅटर या पद्धतीने भजीसारखं तेलामध्ये थोडं थोडं सोडून घ्यायचं. भजी आपल्याला एकदम खरपूस लाल खमंग असं तळून घ्यायचेत.
नंतर हे तळलेले भजी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। याच्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण बॅटरमध्येही मीठ घातलेलं आहे। आणि या पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचे। जास्त बारीक करायचं नाही आहे, या पद्धतीने थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला खमंग चटपटीत असा बटाटे वडा आणि सुकी लाल चटणी खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।